नमस्ते. रामकृष्ण हरी. विश्व कल्याण आज का दिन या आपल्या हरिनामाच्या लोककल्याणाच्या चॅनेलमध्ये आपले स्वागत. आज आपण हरिपाठाची अभंग क्रमांक 22 याची सेवा करीत आहोत. तर अभंग आहे, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी, साज घरी त्याच्या. हरी विन जन्मात नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुरुषे निवृत्तीची चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. हा हरिपाठाचा अभंग क्रमांक 22 इतका महत्त्वाचा आहे. या अभंगाचं विवेचन करीत असताना संत तुकाराम महाराजाचं वचन म्हणलं, देवाची या गावा गेलो आणि देवच होऊन आलो. अगदी असं हे हरिपाठाचे एक एक अभंग म्हणजे एक एक रत्न आहेत, याची मला जाण आणि भान होते. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडत आहेत, घडल्यात. झालेल्या घटनाचं चांगल्या असं ठीक आहे, पण वाईट घडल्याचं त्याचं किंचितही वाईट वाटत नाही. कारण आपल्या हातामध्ये हरिपाठासारखं एक शस्त्र आहे आणि ते शस्त्र इतकं मोठं आहे. आम्ही पाहतोय, मी बघतोय, आपण बघितलेले व्हिडिओ बरे काही लोक बघतात, काही लोक न बघू, याची थोडीही काळजी नाही. पण याच्यात जे समाधान आहे, याच्यामध्ये जे तत्त्व आहे, हे तत्त्व आमच्यासारख्या माणसानं MCOM सारख्या डिग्री, BEd सारख्या डिग्री, अनेक बऱ्याच PhD वगैरे असे मिळवूनसुद्धा जे काय मिळत नाही, ते 4-4, 5-5 ओळीच्या अभंगामध्ये हे दिव्यत्व आहे. आणि म्हणून पाहूया, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नियमाने जो प्राणी, जी व्यक्ती हरिनामाचे नाव घेते, ही जगामध्ये खूप दुर्लभ आहे, खूप कमी आहे. 10,000, 20,000, लाखो माणसाच्या पाठीमागं एखादा माणूस सातत्यानं भगवत चिंतन, सातत्यानं हरिचिंतन करतो. आणि म्हणून पाहतोय आपण, लाख माणसं, 1,000 माणसं, 10,000 माणसाच्या पाठीमागून एखादा संत असतो आणि त्याच्या गावच्या गाव हजारो लोक त्याच्यासमोर माथा टेकतात. हे सामर्थ्य कशाचं असेल तर ते सामर्थ्य हरिनामाचं आहे. आणि म्हणून लक्ष्मी वल्लभ, लक्ष्मी वल्लभ विष्णू, शिव, पार्वती, ब्रह्मा, सरस्वती, पैसा, संपत्ती, सर्वच्या सर्व त्याच्याजवळ असतं, सर्वच्या सर्व त्याच्याजवळ आहे आणि मिळणार. आणि म्हणून म्हणतात, नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी, घरी त्याच्या. नारायण हरी जो म्हणेल, त्याच्या घरी काय असेल? भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. पहिला अभंग हरिपाठाचा पहिला, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, भोज कोण करी असूनही संसारी, जीवे वेगळे करी, अनाथाचा नाथ पांडवा घरी, असं सांगितलंय. हरिमुखानं नामस्मरण केल्यानंतर भुक्ती आणि मुक्ती हे त्याच्या घरी असेल. आता भक्ती हा शब्द काही जण वाचतात, पण तिथे लिहिलंय भुक्ती म्हणजे काय? तर ज्याच्यासाठी आपण धडपडतोय, भरपूर आयुष्याचा त्रागा करून घेतोय, हे सांसारिक सुख आणि प्रचंड संपन्नता ही नारायण हरी नामानं मिळते. सांसारिक सुख आणि संपन्नता. आता म्हणणार आपण, हरी असेल तर मिळेल आपल्याकडे, पण हरी भगवत चिंतन करत असताना, हरिनाम करत असताना आपोआपच त्या माणसाला संसारात सुख
आणि संपन्नता, दारिद्र्य त्याचं नष्ट होऊ शकतं, होत आहे. आत्ताच हे हरिपाठाच्या अभंगाची सेवा करीत असताना तुम्हा बंधूंना एक आश्चर्याची गोष्ट सांगतो. आपलं कॉलेज आहे, आपल्याकडे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी येत असतात आणि कुठल्याही व्यवसाय असेल तर ते आपल्याकडे कस्टमर यावे, व्यवसाय वाढावा अशी जाणीव असते, अशी इच्छा असते. हे काम करीत असताना मी हे करत होतो. अनेक 2 पालक आले की असं असं सर आपल्या कॉलेजला विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. म्हणजे बघा, प्रवेश घेतात त्या अर्थी त्या कॉलेजची एक्सपान्शन होते, प्रगती होते. आणि हे बरोबर हे काम सुरू असताना येतं आहे. आणि जेव्हा हे लोक समोर बसलेले पालक बघतात ना, त्यांना एक आश्चर्याचा धक्का बसतो. अरे, कॉलेजसारख्या ठिकाणी सुद्धा हरिपाठाचं वाचन, हरिपाठाचं सेवन, हरिपाठ सांगितला जातो. त्या पालकांना खूप वेगळं आश्चर्य वाटतं आहे, समाधान वाटतं आहे. याचा अर्थ असा की सांसारिक सुख संपन्नता, भुक्ती त्यांना मिळते आणि मुक्ती, 4ही मुक्ती असतात त्याच्या घरी असतात. आता बरेच 4ही मुक्ती साधी हरिमुखे म्हणा, हरिमुखे 4ही मुक्ती साधी येल्या असं हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की हरिपाठामुळं 4ही मुक्ती साधतात असं सांगितलं आहे. देवाची आधारे उभा क्षणभरी, तेने मुक्ती 4ही साधी येल्या, पहिल्या दुसऱ्याच ओळीमध्ये आहे. तर या 4ही मुक्ती कुठल्या मुक्ती आहेत? तर सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्या मुक्ती आहेत. देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिल्यानंतर 4ही मुक्ती साधतात. कुठल्या साधतात मुक्ती? एक सलोकता, म्हणजे आपण माणूस हा भगवद्गीतेत सांगितलं, प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव हा देवाचा अंश आहे. हो, देवाचा अंश आहेच. कारण जेव्हा माणसं या हरिपाठाच्या नादात लागतात, ह्यामुळं त्यांच्यात सलोकता तयार होते. ही माणसं देवलोकात जातात, देवलोकामध्ये मिसळून जातात. देवत्व या माणसांना प्राप्त होतं. दुसरी मुक्ती आहे समीपता. ही माणसं देवलोकात जाताबरोबर देवाच्या जवळ जातात, देवाच्या अगदी खूप जवळ जातात, देवासारखी भागतात. आणि स्वरूपता एक तिसरं त्याचं मुक्ती आहे, देवासारखी दिसतात, देवाच्या लोकात जातात, देवाच्या जवळ असतात, देवासारखी दिसतात. आणि सायुज्यता, देवामध्ये विलीन होऊन जातात, म्हणजेच देवच दिसतात. माणूस देवासारखा आहे लोक म्हणतात. अहो, याच्यापेक्षा आपल्याला पाहिजेच काय आहे? आपण देवलोकात जाणार, आपण देवाच्या जवळ असणार, तुम्ही देवासारखे दिसणार आणि देवामध्ये विलून जाणार. आणि म्हणून हरिपाठाची पहिलीच अभंग सांगून गेलेला आहे, देवाच्या दारी क्षणभर, देवाच्या दारी उभा क्षणभरी, तेनही 4ही मुक्ती साधिल्या आहेत. देवलोकात जाणार, देवाच्या जवळ जाणार, देवासारखे दिसणार आणि देवातच विलीन होणार. अतिशय वेगळं. मला तर ह्या वाचण्यानं इतक्या आयुष्याचं धन्य झालं आणि इतके वर्ष आयुष्य वाया गेल्याची जाणीव या अभंग वाचल्यानंतर होते. इतकी ताकद, इतकी शक्ती प्रत्येक शब्दात आहे, प्रत्येक आकार उकारामध्ये आहे. आणि म्हणून हरिविन जन्म नरकची पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. आणि जो माणूस हरी नाम घेत नाही, हरीशिवाय दुसरं तिसरं काहीतरी करत असतो, त्याचं जगणं म्हणजे नरकात जागल्यासारखं, वाईटातलं वाईट जगणं आहे. आणि तो तात्काळ यमाचा पाहुणा होईल. यम त्याला लवकरात लवकर आपल्याजवळ बोलवून घेईल आणि मृत्यू लोकात त्याला जावंच लागेल. आयुष्याचा एंड होणार आणि होणार खूप लवकर होणार. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव पुढे निवृत्तीशी चाड, गगनावनी वाड नाम आहे. तर
ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती नाताना नामाच्या स्वरूपासंबंधी, नामाच्या महत्तेसंबंधी अगदी आशेने, अगदी अपेक्षेने, अगदी उत्कंठतेने विचारतात, हसताने विचारतात आणि त्यांना उत्तर मिळतं आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. गगन किती मोठं आहे, पृथ्वी खूप मोठी आहे आणि या पृथ्वीवरती एक गगन आहे, अवकाश आहे. या गगना इतकं, अवकाशा इतकं, एवढं प्रचंड मोठं जे आहे ह्याची वाढ आहे. इतकं ते मोठं आहे, एवढी ताकद ह्या नामात आहे. आणि म्हणून भगवन नाम इतकं महत्त्वाचं आहे, इतकं महत्त्वाचं आहे की याच्याशिवाय या जगामध्ये काही नाही. जो आपल्याला सूर्य देतो, सूर्य, चंद्र, हवा, वान, पाणी, आकाश, पृथ्वी, जल हे सर्व मिळतं आणि त्यामुळं हा माणूस जगत असतो. हे जगविणारा जो आहे तो एक व्यक्ती, तो त्या देवाचा नामस्मरण. प्रत्येक धर्म वेगळे आहेत, त्या प्रत्येक धर्माप्रमाणे ज्याचा त्याचा देव आहे. कोणी अल्लाह म्हणतो, कोणी गुरु नानक म्हणतो, कोणी येशू म्हणतो, कोणी श्रीराम म्हणतो, कोणी श्रीकृष्ण म्हणतो, कोण हरी म्हणतो, कोण नारायण म्हणतो. आणि म्हणून या लोकांचं आपण चिंतन केलंच पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राम कृष्ण हरी. बंधूंना हे सांगितल्यानंतर हा हरिपाठाचा अभंग अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला हा व्हिडिओ पाठवणं शक्य होत नाही. त्यामुळं जे सबस्क्राईब लोक आहेत त्यांनी पाहावा आणि दुसऱ्यांना पाठवावा. आपल्या आयुष्याचं नक्की सोनं होणार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.